500 रुपयांचं पारितोषिक तेजस पोल यांच्यासाठी. पुन्हा एकदा फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. डीजे पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत ते संकेत उर्फ होल्डर याला. दाजी दाजी उभे आहेत, कोचिंग करतायत. पुन्हा एकदा तेजस पोल स्ट्राईकला असतील. बॉलिंग मारते होल्डर आणि डॉट चेंडू. नक्कीच नक्कीच नाही, अजून जर 2 षटकार मारले तरी. तीन चेंडू झालेत. 3 चेंडू मध्ये 12 धावा आलेत. पुढील 3 चेंडू पाहूयात काय होतंय. आणि कव्हर्सला मारलाय. 1 धाव कंप्लीट आणि 2 धावा आरामात कंप्लीट झालेल्या आहेत त्या. टार्गेट आपण पाहतोय 48 धाव्यांचं आहे. 16ची सरासरी आहे. 14 धावा झाल्यात. पुढे टाकलेला चेंडू प्लॅन मिस. डॉट चेंडूची समाप्ती. होल्डर एक चांगला असा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर सुद्धा एक एक्सपिरियन्स प्लेयर तेजस पोल आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातला खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. ओव्हरची समाप्ती. डीजे आणि नितीन नेवाला यांच्यासाठी हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू दुसऱ्यावरचा खोदून काढलाय. 1 धाव. एका धावेने स्कोर कार्ड आपल्याला 17. येणारे चेंडू 11 आणि 11 चेंडू मध्ये 31 आणि मित्र मित्र अपोजिटला. पुढील चेंडू एज आणि जेलबाद. डीजे
धावा कंप्लीट. एक चेंडू बाकी आहे. 23 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातला. शेवटचा चेंडू दुसरा षटकातला. अतिरिक्त धाव, वाईटचा इशारा अंपायरचा. आणि या अतिरिक्त धावेने राहुल साठी पाणी पाहिजे. शेवटचा चेंडू स्ट्राइकला राहुल. स्लोवर वन. एलबी नाही मित्रांनो. नक्कीच लेग बायची धाव आलेली आहे इकडे. राहुल काउंटर रडतोय, झगडतोय, आपल्या संघासाठी पराकाष्ठा करतोय. त्याला माहिती आहे इथून आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपल्याला या टुर्नामेंट मध्ये आपली जागा निश्चित करायची असेल तर नक्कीच आपल्याला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तेच प्रयत्न करतोय मैदानामध्ये तो म्हणजे राहुल काउंटर. बॅट चेंज करतोय वाटतं राहुल काउंटर. नक्की दाजीला पाण्याची मागणी होते. नाही दाजींना बोलवतोय तो, काहीतरी सांगत असेल दाजींसाठी काहीतरी. पण दाजी नाकारतात. मी जर आलो तर काय पाणी पाहिजे का होल्डर? विनंती करतोय की पाण्याची सुविधा करायची आहे, कारण की ऊन खूप तपतपतंय आणि अशा उन्हामध्ये पाणी पिणं सतत गरजेचं आहे. कारण की खेळाडू. हा काय झालं होल्डर? काय बाळा, काय समस्या? बोल बोल ना होल्डर. स्कोर 23 पाहिजेत. 6 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे बाळा. तर पहा उपस्थित मान्यवर इथे निरंजन कोतकर साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तुम्ही पाहताय चषक दिवंगत भारतीबाई प्रकाश कोतकर स्मृती चषक 2024 पर्व 5वे आपल्या समोर. आणि लढत चालली ती म्हणजे डी ग्रुपची. 6 चेंडू 23 धावा आणि गोलंदाजीसाठी आले तो म्हणजे सस्ता अनिल कपूर म्हणजे आतिश उर्फ पटरी. दिशाहीन पंच वळताय. दिशाहीन गोलंदाजी करतोय. अशा वेळेला तुम्ही राहुलला असे चेंडू टाकू शकत नाहीये. नाही प्रेशर असणार आहे गोलंदाजावर, कारण की समोर एवढा अष्टपैलू खेळाडू आहे. राहुल सारखं वादळ समोर. ओहो लोअर फुटला चेंडू होता, फ्लिक केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे प्रसाद आणि त्याच्याकडनं होते चूक. प्रसादने दिलं कारण त्या पोलाचं. त्या पोलाची काही चुकीच नाही बाळा, आम्ही बघतोय पूर्ण. चुकी तुझी नाही, तुझ्या हाताला लागून बॉल चालला बाहेर. प्रसाद दाने दिला. प्रसाद रिजन्सीला. यस रिजन्सी संघा मंदा त्याची निवड झालेली आहे. होल्डरने हा चेंडू अडवला असता, पण त्याला असं वाटलं की तो पकडेल, त्यामुळे ते लेझी ठरलं त्यांनी, नाहीतर त्यांनी ते अडवला असता. ओ हो आता पहा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय राहुल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत होता, गरज नव्हती या धावेची. आता वाघ चाललाय मैदानामध्ये. दाजी नावाचं वादळ. डीजे बजाव.
धन्यवाद धन्यवाद. नक्कीच हे खलनायकचं गाणं होतं आणि टायमर वाजवलंय कारण की मैदानामध्ये एक खलनायक आलेला आहे. तो म्हणजे दाजी नावाचा खलनायक. दाजींनी जर मॅच जिंकवली तर निनाद रसाळ, भाग्यवंत चव्हाण यांच्याकडनं 500 रुपये, तब्बल 1000 रुपये. पहा मॅच जिंकवतील का. हो हो फटका सजवलाय पण चेंडू पॉवर प्लेच्या बाहेर पण जात नाही. एकेरी धाव. राहुलला देखील ही सुवर्ण संधी असेल. राहुलने देखील हा मॅच जिंकून दिली तर नक्कीच निनाद रसाळ, भाग्यवान चव्हाण यांच्याकडनं 500 रुपये. गेला 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 आणि आलाय आता चौका ठोकोडीचे. ह्याच्यामध्ये जो जिंकेल तो खेळेल रिजन्सी 11 संघामध्ये आणि त्यातनं टॉप 4चा आपल्याला टीम मिळेल. याची नोंद घ्यायची आहे. चला लवकर स्पीडअप करा. स्पीडअप स्पीडअप स्पीडअप. तपोन लगेच यायचं. तपोनचा कर्णधार लगेच यायचा आहे. आता मला तर वाटतंय हा वर्ष राहुल काउंटरने ओपनिंगला जाणं मुश्किल आहे कारकिर्दीत. डीजे एक सॉन्ग प्ले करा मस्त. पहा सन्मानित केले जाते निरंजन कुतकर यांच्या मार्फत. त्याला खूप चांगली अशी ट्रॉफी देऊन खूप चांगली अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केली. नक्कीच नक्कीच. टॉस साठी या. टॉस साठी देखील यायचं आहे. NP चे आलेले आहेत. तपोनचे देखील आलेले आहेत. टॉस सोडून घ्यायचा आहे सुधीर. निरंजन टॉस पण उडून जायचं आहे आणि टॉस उडो. नक्कीच दोघांना बेस्ट ऑफ लक देत आहेत आणि आता टॉस उडवण्यात येते.
कोण जिंकलेला आहे टॉस नक्कीच NP11 संघ टॉस जिंकलेला निर्णय कळवायचा आहे. अंपायरचा कोणीतरी आता पंच जरा थकलेले आहेत. पंच बॅटिंग घेतली आहे. फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग घेतली आहे. तपोन संघ. तपोन संघ ताजे मीटिंग बंद करा आता. फिल्डिंग लावून घ्या. कोचिंग करून घ्या तुम्ही. अरे आता पंच कोण जातील या 2 मॅचला कारण की ते दोन अंपायरचा प्लीज होल्डर आणि रोहित. संकेत उर्फ होल्डर या मॅचला अंपायरची भूमिका करायची. अजून पाहिजे घ्या मागे आहे. कुक्या एक मॅच अंपायरिंग कर. ही मॅच अंपायरिंग कर. अंपायरिंग एक मॅच. हा ही मॅच कर. हा चालेल. तुला काय खेळायचं आहे का? जा अंपायर जा. हा अनिकेत आणि संकेत. हा 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 जेवण आलेलं आहे. कुठे छोट्या मुलांनो जेवून घ्या. ए खाना खा के जाने का. खाना है अभी. पहिले तुम लोग खाना हम लोग बाद में खाएंगे. पहा जेवण आलेलं आहे. सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी मान्यवरांनी सगळ्यांना विनंती असेल जेवून जायचं आहे. नक्की जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आयोजकांनी खूप चांगली अशी सुखसुविधा पुरवलेली आहे. खेळाडूंचा विचार करून नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तपोन संघ आणि NP11 संघ. बॅट्समन पाठवा प्लीज लवकरात लवकर. लेगी चला चल. NP11 संघ लवकरात लवकर बॅट्समन पाठवा प्लीज. NP भूषण जर ओपनिंगला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक. भूषण साठी सुवर्ण संधी. बॅटिंगला आला तर शाहरुख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. ओपनिंगला नाही बॅटिंगला आला तर कधी पण सुवर्ण संधी. भूषण बघ डायरेक्ट बॅट उचलून निघ. लवकर प्लीज स्पीडअप करा. बॉल बॅट्समन काय चला चालू करा मॅच. बॉलिंग मार्क करते जेसन. स्ट्राईकला दाजे. पुढे टाकलेला चेंडू फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. डीजे
दाजींनी जर हा झेल पकडला असताना तर नक्कीच दाजींवर पैशांचा वर्षाव झाला असता. दाजी आणि दाजीसाठी सुवर्ण संधी आणि वा झेल झेल बाद. मी म्हटलंच होतं अगोदरच्या चेंडूवरती. डीजे जरा गाणं वाजवा. ओहो हल्ला 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 प्रति हल्ला चालू आहे. मिड विकेटचे क्षेत्र पार केले. येतोय षटकार ठोकोडीचे. तो 12th मॅन आमच्या थांबत नाही. तो बाहेर तो बसलेला तिकडे. काय हरकत नाही. नाव द्यायला आम्हाला पाहिजे ना. जयसेनवर हल्ला. पहिला जरी 3 चेंडू 12 धावा झाल्या. 12 धावा. कारण की 2 षटकारच आले. अजूनही आता हुकवला आणि पाठवला. सीमा पार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय षटकार षटकार षटकार. नवीन बॉल घ्या. पुढील चेंडू जयसनाचा. स्ट्राईकला स्वप्नील ज्याने 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकलेत. कोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे आणि एका धावेने स्कोर कार्ड 19 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू पार प्लेचा षटकातला. टॅप केलाय. हलक्या हाताने खेळलेल्या तिथे संतोष होते. चूक होणार नाही. 1 धाव वाढवण्यामध्ये यश.
धावफलक फुलताना भरताना पाहायला मिळते 23 या धावसंख्येवर. पुढील चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दाचे आहेत त्यांच्या देखील. झालं झालं आता कारण तर दिली नाही दाजींनी तर मी खरं सांगतोय. पुढील चेंडू निलव्याचा स्ट्राईकला स्वप्नील आणि राहुल. अरे काय धावत नाही. जॉगिंग पे आया है. पकड़ लेता था तू पहले. होप्स खो दिया है. येतोय चौकार 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 डीजे. ऑफ साइडला एक धाव कंप्लीट आणि एका धावेने स्कोर कार्ड. प्रतीक निसर्ग पार्क एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. ओहो पहा अपील अपील. वाईट चेंडू वाईट चेंडू. तुम्ही पंचाकडे अपील मागू शकता, दात मागू शकता, पण तुम्ही पंचांवर कुठल्या प्रकारचा दबाव टाकू शकत नाही कारण की पंच हे अनुभवी आहेत. तेजस पोल पहिला चेंडू फेस करत असताना वाईट चेंडूची सुरुवात होते. वाईट चेंडू धावेत भर.
का रिव्हर्स अटेम्प्ट करतायत एकही बॉल कनेक्ट होत नाहीये त्यावेळेस आता 6 चेंडू 33 धावा. चेंडू 33 धावा. क्रिकेट मध्ये 6 चेंडूवर 6 जर षटकार आले तर 36 होतात. पण इकडे आता 6 चेंडू 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. गोलंदाजीला दाजी अमोल गरड. पहा मिस टायमिंग शॉट पकडतील का आणि पकडलेला आहे दाजी अमोल काय झेल पकडलाय.